हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला। विमानतळाच्या टर्मिनल 1 परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि देखण्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि दिमाखात करण्यात आले। अवघ्या 8 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हे भव्य स्मारक साकारण्यात आले आहे। या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या नामकरणाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली। या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शेतकरी नेते लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे, हा आमचा ठाम आग्रह आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। या संदर्भातील सर्व आवश्यक प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केली असून केंद्र सरकारकडे याचा सातत्याने सकारात्मक पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळवून हे नामकरण आम्ही नक्कीच पूर्ण करून घेऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ। विमानतळावर उभारण्यात आलेल्या शिवछत्रपतींच्या या स्मारकाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री म्हणाले की हे विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे, जिथे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड स्थित आहे। म्हणूनच या ठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक असावे अशी आमची इच्छा होती। आता देश विदेशातून या विमानतळावर येणाऱ्या आणि येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शिवरायांच्या या तेजस्वी रूपामधून अथांग प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल। सर्वप्रथम जगभरातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे। मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला। आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडाणी एअरपोर्ट्स लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राच्या आधुनिक प्रगतीचे प्रतीक असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने आधुनिक पायाभूत सुविधा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान ऐतिहासिक वारसा यांचा एक सुंदर संगम पाहायला मिळत आहे। या दिमाखदार सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, वनमंत्री गणेश नाईक, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विमानतळ प्राधिकरणाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते।